नमस्कार. खरं म्हणलं माननीय व्यासपीठ आणि तुम्ही सगळे श्रोतेगण, बोलायची सवय नाही, खटका मारायची सवय आहे समोर. हा पुरस्कार ज्यांनी दिला आणि ज्यांच्या नावे दिला हे माझ्या आयुष्यातली फार मोठी देणगी आहे आणि यांच्या प्रेमात राहणं, यांच्या ऋणात राहणं मी खरोखरच मान्य करतो. माझे आणि पुन्हा आणखी काय नाही, माझ्या व्यवसायाबद्दल मला खूप अभिमान आहे. कारण माझ्या व्यवसायात मी ज्या ज्या माणसांच्या जवळ गेलो ती माणसं मला नावानं ओळखतात. हे माझं भाग्य आहे. आणि मला जे मिळालेले सर्टिफिकेट्स आहेत ती त्यांनी वेळोवेळी हाक मारलेली आणि असं म्हणून जी हाक मारलेली आहे ते माझं थोर भाग्य आहे. त्यातलं मला ज्यांच्या नावानं पुरस्कार मिळाला आहे हे तर नाव जगात गाजलेलं आहे. म्हणजे यांच्यासाठी काम करण्यासाठी योग माझ्या छायाचित्रकारातनं आला. 82 साली जागतिक मराठी परिषदेनं बाबुराव पेंढाऱ्यांचं जन्मशताब्दी दिवसानं एक मुंबईला एक्झिबिशन भरलं होतं आणि बाबुरावांच्या जे काही जुने फोटो होते त्यांचं कॉपिंग करून त्याचे एनलार्जमेंट्स करायची जबाबदारी चंद्रकांत जोशींनी माझ्यावर टाकली होती. आणि मी ती ज्यावेळेला मी त्यांच्या घरी गेलो त्यावेळेला अर्थात मोठे दादा तिथं होते. त्यांच्याशी माझा म्हणजे योग जुळवून आणला तो डॉक्टर अविनाश जोशी यांनी. कारण त्या काळात माझे फोटो, मी ह्या नाट्यशास्त्राशी जवळ असल्यानं, कारण आता बापट पण आहेत, त्या पूर्वीच्या जी नाटकं होती म्हणजे अभिमाना म्हणते यांनी जी नाटकं केली, जे काही केलं त्याचं सगळं रेकॉर्ड माझ्याकडे आहे. आता त्याचे फोटोग्राफ्स आहेत, व्हिडिओग्राफ्स आहेत. आणि खरोखरच माझा कॅमेरा जो तयार झाला ते TFT फिल्म सोसायटीमुळं. TFT फिल्म सोसायटीमध्ये मी कधीही पिक्चर उघड्या डोळ्यानं बघितलं नाही. मी माझ्या कॅमेऱ्याच्या लेन्समधनं बघितलं आणि मी ती प्रत्येक फ्रेम मला जी आवडली ती मी लिहिलं. मी त्यावेळेला मधुबालाचा फॅन होतो. माझ्याकडं किती फोटो आहेत ते माझं, रोल किती संपले माझं मलाच कळलं नाही. त्यामुळं मला ती शिक्षण मिळालं असं म्हणा. पण बाबुराव पेंढाऱ्यांचे ज्यावेळेला फोटोग्राफ्स मी ज्यावेळेला करायला गेलो त्यावेळेला मी खरं बोललं या माणसाचं जे काही नव्हतं, काही हातात नव्हतं, त्यावेळेस त्यांनी केलेली कामं, त्याने केलेलं शूटिंगच्या पोझिशन, घेतलेल्या सगळ्या ॲक्शन, केलेले पेंटिंगचे चित्र, हे सगळं बघितल्यानंतर मी म्हटलं आपण आपलंच भाग्य मोठं की हे आपल्याला समोर सगळं बघायला मिळालं. माझ्याकडं त्यांच्या सगळ्या पेंटिंगचे स्लाईड्स आहेत आणि माझा अभिमान आहे की कोल्हापुरातला नवीन शिकलेला माणूस, ज्याचं काही पाठीमागं बॅकग्राऊंड नाही काही नाही, असा माणूस जागतिक मराठी परिषदेमध्ये ते जी स्मरणिका निघाली त्यामध्ये बाबुराव पेंढाऱ्यांची जेवढी म्हणून जी चित्र आहेत ते सगळे मी काढलेली चित्र आहेत, मी केलेलं कॉपिंग आहे. फक्त एकच चित्र नाही, ते महालक्ष्मीचं कमळावर बसलेली महालक्ष्मी, ते चित्र मला फक्त मिळालं नाही, बाकी सगळे चित्र मिळाले. नाव मोठं होतं पण ते काम करत असताना मला कधी असं वाटलं नाही की अरे आपण एवढं मोठं काम करतो. कधी नाही. आपण एक जस्ट रुटीन वाईज यांच्यासाठी चंद्रकांत जोशीसाठी करायचं आहे, विनयसाठी करायचं आहे, सुबोध गुरुजीसाठी करायचं आहे, एवढंच म्हणून धडपडून काम करत होतं. त्याचं फळ मला आज 100% मिळते. दुसरं म्हणजे मला ज्या माणसाकडनं पुरस्कार आत्ता दिला जातो आहे ते म्हणजे यशवंत भालकर. यशवंतजी म्हणजे आता यशवंतजी वगैरे म्हणणं की नाही, यशवंतच म्हणायचो आम्ही त्यांना. कारण ज्यावेळेला मी ह्या फिल्म लाईनमध्ये आलो ते मला थोडेसे हे काय तर बॅकग्राऊंड काय, माझा मामा राजशेखर, त्याचे शूटिंग्स बघायला मी जयप्रभामध्ये जायचो.
भालजी पेंढारकरांच्या ज्यावेळेला त्यांना साधी माणसं विचारतात, मी लहान होतो त्यावेळेला, दॅट टाईम आय वॉज नॉट फोटोग्राफर, पण बघायला जायचो. त्यामुळे भालजींच्याकडनं बघण्याचं एक माझ्याकडचा आदरयुक्त भीती होती त्यावेळेला. आणि त्यानंतर ज्यावेळेला मी ह्या प्रेस लाईनमध्ये आलो त्यावेळेला फोटो काढायसाठी म्हणून म्हणजे भालजी पेंढारकरांचे फोटो काढायला गेलो त्यावेळेला मला ही दोन माणसं मला सातत्यानं भेटायची. एक यशवंत बालकर आणि दुसरे अर्जुन नलवडे. कारण हे कायमपणे भालजींच्या बरोबर असायचे. आणि भालजींचे इतक्या वेगवेगळ्या गाण्यांचे फोटो काढलेत माझ्याकडे, त्या निगेटिव्हवरचे आहेत फोटो आता सगळे. ह्यावेळेला यशवंत हे माझ्याबरोबर आणि अशा असलेलं काम म्हणलं, अरे हा माणूस इतका लयीनं, इतक्या माणसानं, एवढ्या माणसांची कसा बोलतोय, हे मला त्यावेळेला खरं तर कौतुक वाटायचं. आणि मग त्यावेळेला मी आता ही जी फिल्म बघत असताना त्यातल्या जवळजवळ एक 60% तरी फोटो माझे आहेत. म्हणजे त्या क्षणावाला त्या वेळे काढलेले फोटो. आणि ज्या काही वेगळे फोटो असेल आज माझ्या जराच्या वेगळ्या मूडमधले फोटो काढ, तेव्हा ब्लॅक अँड व्हाईटचे फोटो, कलरचे फोटो माझ्या स्टुडिओमध्ये त्यांनी काढून घेतले, खूप आहेत त्यांच्याकडचे फोटो. आणखी एक जिवाळीचं जवळ होतं, रेणुका यात्रेसाठी आमच्या ताईबाई संघटना एक होती, त्या संघटनेनं जायचं. तर एक 4 दिवस त्यांच्याबरोबर म्हणजे यशवंतबरोबर सौंदत्तीच्या डोंगरावर जात असताना गेल्यानंतर गळ्यात माझा कॅमेरा असायचा आणि फक्त सांगायचा, आणि ही फ्रेम बघ कशी दिसते. मी त्याच्या अनुषंगानं त्या फ्रेमच्या सगळ्या फोटो काढला. म्हणजे लमाणे बायकांचे जे पोर्ट्रेट्स आहेत किंवा चालणाऱ्या रस्त्यावरच्या बायकांचे पोर्ट्रेट्स आहेत, एक नुसती दगडं आहेत, एक बाई लमाण झाले, हे सगळं त्यावेळेला पाठीमागं उभारून यशवंत करून घेत होता. त्यामुळे मी त्यांचा आत्ता मला ह्याचा पुरस्कार मिळाला, मी त्याचा मला त्याची खूप आठवण येते आणि मी ऋण आहे. बाबुराव पेंढारकरांचं काम करत असताना मला रवींद्र मिस्त्रींचा सहवास खूप लाभला. त्याच्या 1-2 आठवणी आहेत. डॉक्टर अविनाश जोशीने मला त्यांना इंट्रोड्यूस केलं ते का 2 गोष्टीमुळं. रंगबहारचा एक प्रोग्राम असतो, दरवर्षी होतो, त्यावेळेला दादांचं प्रात्यक्षिक होतं. त्यांनी बाबुराव जोशी, आय डोंट मिस्टेक म्हणजे त्यांचं नाव आहे, त्यांना एक पोर्ट्रेट म्हणून बसवलं होतं आणि तिथं फोटो. आणि मी तेव्हा प्रेसला फोटो द्यायचं असं, तर माझ्या डोक्यात एक अशी वेगळा अँगल होतं की पोर्ट्रेट पेंटिंगचं हे आणि करणारा माणूस हे समोर दिसावा असा एक अँगल करून मी फोटो काढला. पण का कोणास ठाऊक ते काम करत असताना माझ्या डोक्यात समोरचं एक रंगवलेलं चित्र दिसत होतं आणि मी त्याचा फोटो ब्लॅक अँड व्हाईट काढून फोटो आला. आणि स्टुडिओत आल्यानंतर मी एक चित्र तयार केलं आणि नेऊन दादांना दाखवलं. दादाने बघितल्यानंतर त्यांनी मला फक्त एकच विचारलं, रियान्स डॉटर पिक्चर बघितलास का? म्हटलं होय. तरीच एवढंच म्हणले, फोटो ठेवून जा, दर शनिवारी भेटायला कोल्हापुरातली मोठी मोठी माणसं तिथे यायची आणि भेटायला ये, आणि तू शनिवारी ये. आणि माझं चित्र समोर त्यांच्या म्हणजे मला त्यावेळी इतकं भरून आलं. जो हॅझल जे ट्रिपॉड जे ठेवायचं काम, चित्र ठेवायचं, पोर्ट्रेट ठेवायचं जे स्टँड होता, त्या स्टँडवर माझं चित्र चिकटवलेलं होतं. मला इतकं भारी वाटलं. अरे म्हणजे एवढ्या मोठ्या माणसांच्या नावात ज्या घरामध्ये जे आहे तिथं माझं चित्र लागतंय. आणि मग ती चर्चा झाली. तर फोटो कसा काढला याचं कळत नव्हतं. तो ब्लॅक अँड व्हाईटचा फोटो होता, पण ते पोर्ट्रेट जे काढलं होतं कॅनव्हासवर काढलेलं पोर्ट्रेट ते रंगीत होतं. म्हणून त्यांनी विचारलं तू कसं केलंस ते. बऱ्याच जणांनी त्याचं कौतुक केलं, बरं झालं. आणि त्यामुळं दादांचा सहवास मला वाढला. आणि मग दर खेपेला माझी स्वतःची एक हे लागली म्हणून मी दर खेपेला तिथं जायला लागलो. मग जेव्हा त्यांचं ते एखादा पुतळा बनवताना बघितलं की ते लावता अशी मानवळीमध्ये, अरे जमते काय मला? म्हटलं दादा तुम्हाला मी सांगायचं नाही, तुझी दृष्टी जरा वेगळी आहे म्हणून तुला विचारतो म्हटले. एक तो भाग वेगळा होता. आणखी एक त्याची आठवण अशी आहे, हो, गुलजार सकाळच्या कार्यक्रमाला आले होते आणि आनंद दीक्षितने म्हटलं की मला रवींद्र मेस्त्रींना भेटायचे आहेत. आनंद दीक्षित म्हटले अनिल जरा रवींद्र मेस्त्रींना निरोप दे, आपण त्यांना भेटायला जायचं. मी जाऊन त्यांना सांगितलं जरा दादा गुलजार भेटायला या म्हटले. 9:30 वाजता येणार म्हणजे मी 8:30 वाजता गेलो तर दादा आपले लुंगीत आणि बनियनमध्ये बसलेले होते. म्हटलं दादा गुलजार राहिलेत जरा कपडे.
गुलजार मला भेटायला आहेत का माझ्या लुंगीला भेटायला आहेत, म्हणजे कपड्याला भेटायला लागलेले आहेत असं. आणि दादाने फक्त शर्ट घातला, गुलजाराजांचे फोटोवर ते आहे अवस्थेतच बोलले. एक तासभर गुलजार बोलले. त्या आठवणी माझ्या खूप आठवणी जवळ आहेत. हा जो पुरस्कार मिळाला आहे याच्या पाठीमागं माझे तर कष्ट आहेतच. म्हणजे माझ्या वडिलांचे, म्हणजे विद्याधर वेल्हाळांचे, आईचे आणि माझ्या भावांचे, एकच भाऊ होता प्रशांत वेल्हाळ, बहिणींचे आणि आत्ता माझ्या बायकोचे, मुलाचे आणि मुलगींचे, हे पाठीमागं खूप मला त्यांचा पाठबळ आहे. आणि तुमच्यासारख्या चाहत्यांचं मला जे आहेत, मी आजही बाहेर पडलो वेल्हाळ म्हटलं फोटोग्राफर ना, अहो तुमच्या लहानपणापासून आम्ही फोटो बघतोय, लहानपणापासून म्हणजे किती, आता तो ग्रस्त 40-50शीच आहे. अरे म्हटलं म्हणजे इतकं लक्षात ठेवतो. हो तुमचं लक्षात ठेवण्यात पडतं. आणि ते जरासं वेगळं पण होतं. एक कोल्हापूरमध्ये कलापूर आहे आणि कलापुरामध्ये माझ्यासारखा एक बारीक कलाकार घेऊन ही कलाची सादर तुमच्यापर्यंत पोचवली आणि त्याचं हे प्रशस्ती पत्रक मला मिळालं आहे, ही माझ्या आयुष्यातली मोठी देणगी आणि मी याचा खूप ऋणी आहे. थँक्यू.